आज जेव्हा इतिहासप्रेमी दुर्गाडी किल्ल्याला भेट देतात, तेव्हा त्यांच्या मनात एक प्रश्न येतो, हा किल्ला इतका छोटा का दिसतो? तर मित्रांनो, आता मी तुम्हाला त्यामागची हकीकत सांगतो, जी कदाचित तुम्हाला माहिती नसेल. किल्ल्यांचे एकंदर 3 प्रकार असतात: समुद्री किल्ला, डोंगरी किल्ला आणि जमिनीवरचा म्हणजे समतल किल्ला. समुद्री आणि डोंगरी किल्ल्यांचं भवितव्य वर्षानुवर्षे टिकून राहतं, पण समतल किंवा जमिनीवरच्या किल्ल्यांना मानवी अतिक्रमणाचा फटका बसत राहतो. लोकवस्ती वाढत जाते आणि ती इतकी पसरते की ऐतिहासिक किंवा नैसर्गिक स्थळांचा ऱ्हास होऊन जातो. हे मी यासाठी सांगतोय कारण दुर्गाडी किल्ला आज ज्या अवस्थेत आहे त्याची स्थिती अजिबात नव्हती. कदाचित जिथे मी आज उभा आहे ते ठिकाण इतिहासातल्या भव्य दुर्गाडीचा फक्त एक छोटासा भाग असेल. आणि शेवटची गोष्ट, इतिहासात कल्याणचा भूभाग प्रचंड विस्तीर्ण होता. इथून थेट विरारपर्यंतची जमीन पूर्णपणे कल्याण देशात समाविष्ट होती. आणि जसं मी आधी सांगितलं, मराठा आरमारातील पहिला किल्ला म्हणजे दुर्गाडीच होता. म्हणूनच आता जे काही बोललो त्यात वैचारिक दृष्टिकोनातून नक्कीच तथ्य असेल. हा फोटो 120 वर्षापूर्वीचा आहे. तुम्ही बघू शकता, ज्या ठिकाणी आम्ही सध्या उभे आहोत ती जागा या फोटोमध्ये अशी दिसत होती. अर्थातच हे पडलेले दगड त्या काळातील गोष्टींचे साक्ष देत आहे.